नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जी फॉस्फरसची कमतरता येते त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या फॉस्फरसच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंमध्ये कुठले आपल्याला लक्षणे दिसतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कुठल्या कारणामुळे फॉस्फरसची कमतरता येऊ शकते व सोबत आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ही जी फॉस्फरसची कमतरता आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्की फायदा होईल। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की ज्या वेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता येते तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कुठले जे लक्षण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। तर पशुपालक मित्रांनो, यामधील पहिले लक्षण म्हणजे आपल्या पशूंमध्ये लंगडण्याच्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात। यामध्ये मग आपल्या पशूंना उठण्यासाठी किंवा चालण्यासाठी त्रास होऊ शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्या पशूंची डिलिव्हरी होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर ते साधारणतः 2 महिन्यापर्यंत आपल्या पशूंच्या लघवीसोबत लालसरपणा येणे किंवा लघवीमधून रक्त येण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली असते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या प्रजननाच्या समस्या येतात या सर्व समस्यांमध्ये देखील आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली असते। यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी अडचणी येत असतील किंवा आपल्या पशूंचा जो सोट आहे, जी वाफ आहे ती व्यवस्थित येत नसेल किंवा पशुपालक मित्रांनो आपले पशु वारंवार रिपीट होत असतील। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येत असतील। पशुपालक मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आलेली असते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांची जी त्वचा आहे ती डल होते तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता आलेली असते। तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची कमतरता होते तर त्या ठिकाणी पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली असते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी होणे, या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता आलेली असू शकते। तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना पायका हा आजार होतो यामध्ये आपले पशु प्लास्टिक चगळणे, चमडे खाणे, चप्पल खाणे किंवा दगड चगळणे यांसारख्या समस्या आपल्या पशूंमध्ये येत असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता आलेली असते। तसेच पशुपालक मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना लघवीसाठी समस्या येत असतील, त्यांच्या लघवी करताना त्यांना जर कुठल्याही प्रकारचे समस्या येत असतील किंवा त्यांना कुठलेही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली असू शकते। तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी दुधाचे उत्पादन जे आहे ते कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झालेली असू शकते। किंवा पशुपालक मित्रांनो ज्या वेळेस आपले पशु व्यायल्यानंतर खाली बसून घेतात त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरताही आलेली असते। पशुपालक मित्रांनो, या सर्व ज्या समस्या आहेत त्या जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये येत असतील तर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना फॉस्फरसची जी गरज आहे ती त्या ठिकाणी आपण जर आपल्या पशूंना पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना या समस्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हे जे सर्व सिम्पटम्स आपल्याला जर दिसत असतील तर आपण फॉस्फरसची कमतरता झालेली आहे हे तर आपल्याला समजले, परंतु याची जी कारणे आहेत हे कशामुळे कमी झाले तर त्या कारणांबद्दल आता आपण माहिती घेऊया। तर पशुपालक मित्रांनो, यामधील पहिले कारण म्हणजे आपण आपल्या पशूंना ज्या मिनरल मिक्सचरची आपण ती पूर्तता करायला पाहिजे तर ती त्या ठिकाणी आपण जर आपल्या पशूंना केली नाही तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता होऊ शकते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो त्याची जी क्वालिटी आहे ती जर चांगल्या प्रकारची नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता ही येऊ शकते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु जर जास्त दूध देणारे असतील
तर त्यांच्यामध्येही आपल्याला त्या जास्त दुधाच्या उत्पादनामुळे आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता येऊ शकते। पशुपालक मित्रांनो, या कारणांमुळे आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता ही येऊ शकते। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये आपण ही जी कमतरता आलेली आहे ती भरून काढण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्यावर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ही जी फॉस्फरसची कमतरता आलेली आहे किंवा आपल्या पशूंमध्ये ही जी आपल्याला लक्षणं दिसत आहेत तर ते कमी करण्यासाठी व ही जी फॉस्फरसची कमतरता आलेली आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला फायदा होईल, त्या संदर्भात आता आपण माहिती घेऊया। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की फॉस्फरसची जी कमतरता आलेली आहे ती भरून काढण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करायचा। तर यामध्ये पशुपालक मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंना रेग्युलर मिनरल मिक्सचरचा जो वापर आहे तो करणे हा खूप गरजेचा आहे। यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे इतरही मिनरल असतील किंवा विटॅमिन्स असतील त्यांची कमतरता भरून निघण्यासाठी आपल्याला या मिनरल मिक्सचरच्या पावडरमुळे चांगला फायदा होईल। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर फॉस्फरसची कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपण ज्या फॉस्फरसच्या पावडर आहेत त्याचा वापर केला पाहिजे किंवा आपण आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसच्या ज्या बोलस येतात त्यांचा वापर केला पाहिजे। त्यासोबतच आपण आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसचे जे लिक्विड येतात त्याचा वापर केला पाहिजे किंवा पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जे फॉस्फरसचे इंजेक्शन मार्केटमध्ये येतात त्याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी फॉस्फरसची लेवल कमी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आपल्याला यामुळे होईल। तसेच पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जो चारा वापरतो, ज्यावेळेस आपण तो चारा देतो तर आपण त्या चाऱ्याचे ज्यावेळेस संगोपन करत असतो तर त्या ठिकाणी आपण त्या चाऱ्याला जर सुपर फॉस्फेट हे जे खत आहे त्याचा जरी वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये जी फॉस्फरसची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा याच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता येण्याचे लक्षणे, सोबतच आपल्या पशूंमध्ये फॉस्फरस कमतरता होण्याची जी कारणे आणि आपण आपल्या पशूंमध्ये फॉस्फरसची कमतरता झाल्यानंतरच्या ज्या उपाययोजना आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती घेतलेली आहे। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।